तर मित्रांनो, नवीन ब्रिज बघा. तर नवीन ब्रिजच्या पुलाच्या खाली पूर्ण पाणीचं लागलेलं आहे आणि जे जुना ब्रिज आहे त्या जुन्या ब्रिजच्या अजूनपर्यंत खाली पाणी लागलेलं आहे. आणि बघा किती भन्नाट असं पाणी दिसतोय. पूर्ण जी नदीच्या बाजूला जी घरं आहेत छोटी छोटी बांधलेली, ती पूर्ण घरे बघा सगळं पाण्याखाली गेलेली आहेत. नमस्कार मित्रांनो, मी अर्पणचे पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, 3 ते 4 दिवस झाले सतत पावसाचा जोर आहे आणि काल रात्रीपासून जोरदार पावसाच्या संततधारा चालू आहेत आणि आजूपर्यंत चालू आहेत, थांबलेल्या नाही आहेत. पण आता वाजलेले दुपारचे 1 आणि आम्ही आज आलेलो आहे उल्हास नदीला. भरपूर असं पूर आलेला आहे आणि ते पूर बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे. पूर्ण अशी फॅमिली आहे सगळी फॅमिली आहे. पूर्ण फुल ट्रॅफिक झालेली आहे इथे. इकडे वीरबाई कोतवाल हा प्रवेशद्वार आहे बदलापूर गावाकडे जाण्यासाठी. पूर्ण असे फुल ट्रॅफिक झालेली आहे ब्रिजवर. चला बघूया आता पुढे. पूर्ण अशी ट्रॅफिक झालेली आहे ब्रिजवर आणि पुराची परिस्थिती बघा. उल्हास नदीला भरपूर असा पूर आलेला आहे आणि आपल्याला समोर जे ब्रिज दिसतंय ते नवीन ब्रिज आहे. ते अजूनपर्यंत वाहतुकीसाठी खुला केलेला नाही, पण त्या ब्रिजच्या खाली बघा पाणी किती लागलेलं आहे. आणि हा जुना ब्रिज आहे बदलापूर गावाकडे जाण्यासाठी. भरपूर अशी ट्रॅफिक झालेली आहे आणि पाण्याची पातळी उल्हास नदीच्या किती वाढलेली आहे बघा. भरपूर असं पाणी दिसतो आपल्याला पूर्णपर्यंत. आणि हा रस्ता स्टेशनकडे जाण्यासाठी बंद केलेला आहे पूर्ण, कारण पाणी तेवढं वाढलेलं आहे नदीला. पाणी बघाल तर पूर्ण नदी अशी उल्हास नदी ही पाण्याने भरलेली आहे बघा. नदीची पात्रता आहे तेवढी फुल पाणी भरून पूर्ण पाणी बाहेर निघालेलं आहे. हा ब्रिजचा नजारा पूर्ण हे पण बघाल तर आपल्याला पूर्ण पाणीच दिसतंय बघा. हे पूर्ण कोपऱ्याला पाणी आहे. तर मित्रांनो, नवीन ब्रिज बघा. तर नवीन ब्रिजच्या पुलाच्या खाली पूर्ण पाणीचं लागलेलं आहे आणि जे जुना ब्रिज आहे त्या जुन्या ब्रिजच्या अजूनपर्यंत खाली पाणी लागलेलं आहे. पण जे नवीन जे ब्रिज बांधलेलं आहे ते त्याची उंची थोडी कमी वाटते आणि हा जुना ब्रिज आहे त्याची उंची. आणि नवीन ब्रिजच्या खाली आणखी एक छोटा ब्रिज होता, पण तो छोटा ब्रिज तोडून हा नवीन ब्रिज बांधलेला आहे, पण त्याची उंची आहे पूर्ण कमी केलेली आहे. त्याच्यामुळं पाणी त्याच्या खाली लागलेलं आहे. तर मित्रांनो, भरपूर असा क्राऊड आहे हा पूर बघण्यासाठी, कारण आता शाळेला सुट्ट्या पण दिलेल्या आहेत, कारण भरपूर असा पाऊस आहे त्याच्यामुळे शाळेला सुट्ट्या दिलेल्या आहेत. आणि इकडे पण आता हा माझ्या गावाकडे जाण्याचा मार्ग आहे, हा मार्गसुद्धा बंद झालेला आहे. कारण सकाळी मी जेव्हा आलो होतो स्टेशनला जायला तेव्हा हा मार्ग थोडा चालू होता, पाणी चालू नव्हतं, पण आता हा पूर्ण मार्गावर पाणी भरलेलं आहे. चला बघूया आता पुढे आपण. इकडे सगळे पूर बघायला आलेत आणि हा पूर्ण असा रस्ता बंद झालेला आहे, कारण हा रस्ता आहे रोड आहे आणि इकडनं पाणी पलटी झालेलं आहे. माझ्या गावाकडे जाण्यासाठी रस्ता आहे हा बघा. समोर तुप्पा लॉन्स आपण पाण्याकडे गेलेला पूर्ण असा पूर्ण पाण्याने भरलेलं आहे. हे चाललेत पलीकडे, रस्ता नाही आहे, कमरेपर्यंत पाणी आहे आपल्याला. यायला मार्ग नाही तरी पण लोक बघा पाण्यातून गाडी घेऊन निघतात. रिक्स आहे थोडी बघा पूर्ण. माणसं ऐकत नाही म्हणून पोलीस प्रशासन थोडं माणसांना बोलत करतात. त्याला जाऊया आपण मागे, कारण आपल्याला बघून देणार नाही आहेत. मित्रांनो, पोलीस प्रशासनाने रस्ता सुद्धा बंद केलेला आहे, बघायला सुद्धा देत नाही आहेत पुढे जाऊन. सगळी आता काय करायचं, कुठे जाय. पाणी भरलेलं आहे पूर्ण. आता जरा छत्री घे, भिजू नको तू. हा छत्री उघडलेली आहे. आता ब्रिजवर थोडं कोपऱ्यातून जाऊन बघूया आपण. हा हा स्वरा, आज स्वराला शाळेला सुट्टी दिली ना, आज मजाच आहे मग स्वराची, नाही का? म्हणून पूर बघायला आली स्वरा. चला बघूया आपण.
तर मित्रांनो आपण आता सध्या आहे जुन्या ब्रिजवर आणि समोर बघा आता मध्येच आलेलो आहे. किती भन्नाट असं पाणी दिसतोय नदीला, हे बघा. आणि बघा किती भन्नाट असं पाणी दिसतोय. पूर्ण कुटुंब भरलेले दिसते नदी आपल्याला, उल्हास नदी. त्याच्या समुद्राच्या लाटा तयार होतात तशा लाटा दिसतात बघा पूर्ण. त्याला तर जाऊया पुढे आपण. इकडे सगळे सगळे थांबलेले आहेत मंडळी, ते त्यांना बाजूला थांबवलं सांगितले मी. काय करायचं, पुढे जायचं का आता? काय करायचं आता, पुढे जायचं काय? हां कुठे जायचं आता? बघ रुचीला हिंडायचे आज, फिरायचे म्हणजे फिरायचे जिकडे तिकडे. स्वराला पण आज काही नसतं, फिरायचेच आहे. पूर्ण दिवस फिरण्याचा विचार आहे सगळ्यांचा, पण आपण एवढा वेळ थांबू शकत नाही. एवढंच पाणी बघूया आपण. पूर्णपणे असा रस्ता बंद केलेला आहे. स्टेशन कडून येणारा रस्ता आहे तो बदलापूर गावाकडे जाण्यासाठी रस्ता पूर्ण बंद केलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्या गाड्या इथे थांबलेल्या आहेत. तर मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या दुसऱ्या ब्रिजवर, कारण माझ्या गावाकडे येण्यासाठी 2 ब्रिज लागतात. एक बदलापूर स्टेशनपासून बदलापूर जुनं गाव आहे त्या गावाकडे जाण्यासाठी एक ब्रिज लागतो, आणि हा दुसरा ब्रिज लागतो बघा. हा समोर ब्रिज आहे, हा दुसरा ब्रिज लागतो स्टेशनकडून माझ्या गावाकडे येण्यासाठी. आणि इकडे बघूया आता पाण्याची परिस्थिती बघूया काय. इकडे पूर्ण पाणी भरलेलं दिसतं आपल्याला. पूर्ण आपल्याला स्मशानभूमी दिसते बघा. ती स्मशानभूमीच्या इथे पाणी लागलेलं आहे पूर्ण बघा इकडनं असं. आणि पूर्ण सपाटी आहे पुढे, इकडे पूर्ण सपाटी आहे. ते सपाटीवर पूर्ण असं पाणी भरलेलं आहे, कारण नदीची पात्रता इथे थोडी कमी आहे, त्याच्यामुळे पूर्ण पाणी आहे ते बाहेर पडलेलं आहे बघा. इकडे बघूया आपण आता, इकडे ब्रिजच्या ह्या साईडला बघूया पाण्याची परिस्थिती कशी आहे. इकडे पण दिसतं पूर्ण असं पाणी बघा. पाणी आहे, पाणी कसं दिसतं ते आपल्याला. तर मित्रांनो हा ब्रिज आहे ना, त्या ब्रिजपेक्षा थोडा मोठा ब्रिज आहे, कारण तो छोटा ब्रिज आहे त्यामुळे त्या ब्रिजला खालून पाणी लागलेलं आहे. आणि ह्या ब्रिजला पाणी लागलेलं नाही आहे म्हणून त्याच्यापेक्षा मोठा ब्रिज आहे. चला ही बघूया, ही परिस्थिती आहे. आणि तिकडचा रस्ता बंद केलेला आहे तिकडे जाण्यासाठी, तिकडनं पाणी पलटी झालं आहे रस्त्याचं, त्याच्यामुळे सगळे वाहनं इकडनं चालू असतात. रोडच्या दोन्ही साईडला पाणी भरलेलं आहे. आणि इकडे बघाल तर तुम्ही जी नदीच्या बाजूला जी घरं आहेत छोटी छोटी बांधलेली, ती पूर्ण घरे बघा सगळं पाण्याखाली गेलेली आहेत. आणि इकडे बघाल तर जे हाऊस आहेत ब्रिजच्या बाजूला, ब्रिजच्या डाव्या साईडला, तिकडे सुद्धा बघा पुराचं पाणी भरलेलं आहे. गेटपर्यंत पूर्ण असं पाणी आलेलं आहे बघा पूर्ण मोहन वॉटरच्या इथे. चला तर पुन्हा पावसाने जोरात संततधार पावसाळ्यात चालू झालेले आहेत. तर आम्ही आता निघतोय घरी जायला, बराच वेळ झालेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.